आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे क्विक इझी लेमन राईसची रेसिपी। आज मी तुम्हाला साऊथ इंडियन स्टाईल लेमन राईस बनवायला शिकवणार आहे। कशा पद्धतीने तुम्ही हे घरी बनवू शकता अगदी सोप्या आणि परफेक्ट पद्धतीने। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। हे सर्व साहित्य आपण फोडणीसाठी घालणार आहोत। इथे मी 2 डाळी आणि शेंगदाणे पण घेतलेले आहे। आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये घालायचं 1 पळी तेल। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायचं। मोहरी छान तडतडू द्यायची। यानंतर घालूयात शेंगदाणे। शेंगदाणे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यासाठी आपण डाळी घालण्याच्या आधी शेंगदाणे घातले। हे शेंगदाणे तळून थोडेसे लाल झाले की यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची। ही डाळ थोडीशी फ्राय झाली की यामध्ये आपण उडीद डाळ घालायची। उडीद डाळ पण आपण थोडंसं कलर येईपर्यंत तळून घ्यायचं। त्यात आता घालायचं कढीपत्ता, हिरवी मिरची। साऊथ इंडियन रेसिपी असेल तर कढीपत्त्याशिवाय बनतच नाही। आता यामध्ये घालायचं लाल मिरची। याला देखील यामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊ। आता यामध्ये घालूयात आवडीप्रमाणे काजू। याला पण थोडंसं फ्राय करून घेऊ। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित फ्राय करून घेणं या राईसला खूप महत्त्वाचं आहे। हे सर्व असं फ्राय होऊन मस्त कुरकुरीत झालं पाहिजे, तेव्हाच हे राईस मध्ये गेल्यानंतर खूप छान लागतात। आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 1 फ्रेश लिंबू पिळून घ्यायचा आहे। या राईसला लेमन जास्त घालायचं। पहिल्यांदा याचे बिया काढून घेऊ। हे संपूर्ण 1 लिंबू आपण फोडणीमध्ये पिळून घ्यायचं आणि आता यामध्ये शिजवलेलं राईस घालायचं। या साऊथ इंडियन लेमन राईस साठी आपण भात अगोदरच शिजवून थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर हे राईस थोडंसं मोकळं होतं व हा राईस मोकळा छान लागतो। आता यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ आणि हा राईस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। थोडंसं फ्राय झाल्यानंतर हा राईस मोकळा होतो। आता वरून देखील यामध्ये आणखीन थोडंसं लेमन ज्यूस ऍड करायचं। या राईसला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपलं राईस आता इथे रेडी आहे। तुम्हाला ही साऊथ इंडियन लेमन राईस रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।